चला तर स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पालकचं सूप। हे बघा कसं मस्त झालेलं आहे हे आपलं पालकाचं सूप। आता आपण कसं बनवायचं ते बघून घेऊ। त्यासाठी आपण ही पालक एक जोडी नेसून घेतलेली आहे आणि ह्याला स्वच्छ 2-3 पाण्याने थोडंसं मीठ घालून धुवून घ्यायचे आहे। नंतर हे टोमॅटो एक लागणार आहे आपल्याला आणि आता आपण हे थोडंसं तेल टाकून घेऊ कढईमध्ये आणि हे टोमॅटो ही चिरून घ्यायचं आहे आणि हे लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो कढईत टाकून घ्या आणि पालकही अशी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आणि तेही आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे आपण सगळी पालक टाकलेली आहे आणि ह्याला परतून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झालं की लगेच आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। आता हे पालकाचं सूप आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं। हे तुम्ही कधीही बनवू शकता आणि हे बघा याच्यात आपल्याला 4-5 काळी मिरी टाकायची आहेत आणि हे मिक्सरला आपण लावून घेणार आहोत। आता हे तेजपत्ता टाकून आपण ह्याला टाकून घेतलेले याच्यामध्ये कढईमध्ये। हे झालं आपलं बघा हे सूप तयार। हे मस्त झालेले हे सूप आणि हे आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। 1 चमचा वाटीमध्ये आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि टाकायचं आणि हा तडका थोडासा द्यायचा आपल्याला। तेल जास्त नाही वापरलेलं आपण याच्यामध्ये, फक्त थोडंसं मिरची हे होईपर्यंत टाकलेले। तर ही हिरवी मिरचीचा थोडासा तडका दिल्यासारखं द्यायचं त्याला, कारण थोडंसं तिखट लागावं म्हणून। आणि हे वरून आपण ही मलाई टाकून घेतलेली। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा।